जिने जोर धरलेला आहे. तर या अकलूज नगर परिषदेच्या पदावर कोण सत्तेवर येणार हे आपण जनतेतून विचारून घेऊया. तर अकलूज नगर परिषदेच्या सत्तेवर कोण यावं असं वाटतं तुम्हाला, भाजप की मोहिते पाटील गट? पक्षाचा काही विषय नाही या ठिकाणी. जे कोणी निवडून येतील प्रत्येकानं इमानदारीद्वारे जनतेची कामं केली पाहिजे. दुसरं म्हणजे सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे आणि लोकांच्या भावना, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणारे उमेदवार निवडून आले पाहिजेत. लोकांनी त्यांना मतदान केलं पाहिजे. आणि आता भाजपनं पण चांगले आपल्या तालुक्यात कंबर कसले, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? पक्षाचा विषय नाही. पक्ष राष्ट्रीय पातळीवर, तुम्ही राज्य पातळीवर पक्ष पाहू शकता. ग्रामीण लेवलला किंवा लोकल ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस नगरसेवक, नगराध्यक्ष हेच काम करत असतील. त्यामुळं जे कोणी निवडून येतील लोकांनाही साधारणपणे आव्हान थोडक्यात की काम करणाऱ्या व्यक्तींना निवडून द्या. आपल्यामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये मिक्स होणारी लोक नगरसेवक म्हणून निवडून गेले तर ते व्यवस्थित चांगल्या प्रकारे काम करू शकतील. पक्ष राष्ट्रीय पातळीवर भाजप हा मोठा पक्ष आहे आणि काम करणारे लोक भाजपमध्ये आहेत, त्याविषयी वाद नाही. परंतु ज्यावेळेस आपण लोकल विचार करतो त्यावेळेस राष्ट्रीय पातळी वेगळी, राज्य पातळी वेगळी आणि ग्रामीण लेवलला त्याप्रमाणे आपण निमशहरी भागामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याचे कामं करणारे लोक निवडून आले पाहिजेत आणि त्याच लोकांनी मतदान केलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत तुम्ही भाजपचं काम चांगलं आहे असं म्हणता, म्हणजे मोहिते पाटील गटाचं काम असं अकलूज तालुक्यामध्ये नाही का व्यवस्थित? मोहिते पाटील गटाचं काम सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नंबरचं काम झालेलं आहे, त्याविषयी काही दुमत नाही आहे. वैयक्तिक मी म्हटलं तर माझा पक्षाशी काही एक घेणं देणं नाही. थोडक्यात पक्ष त्या पद्धतीनं काम करत असतो. सर्वसामान्य लोक पक्षाचं काम बघून मतदान करत असतील. नाही, पण तुम्ही आता पक्षाचा विषय नाही म्हणला, पण शेवटी मगाशी म्हणलं ना तुम्ही भाजप पक्ष हा चांगला काम करतो. मोहिते पाटील गटाचं काय? मोहिते पाटील गट हा एक सेपरेट पक्ष आहे. आम्ही मोहिते पाटील गटाचं जवळपास गेल्या 25 वर्षापासून मी काम करत आलेलो आहे. त्यामुळं प्रत्येक इलेक्शन असो मोहिते पाटील गटाचा प्रचार करायची शक्यता जास्त गरज पडत नाही, कारण मोठ्या दादांपासून बऱ्यापैकी चांगली कामं झालेली आहेत. आज गेल्या 10 वर्षापासून मोहिते पाटील गट सत्तेमध्ये नाही, त्यामुळं थोड्या अकलूजमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये काही अडचणी आलेल्या आहेत. हळूहळू त्या पण दूर होतील आणि भाजप पक्ष जरी सत्तेवर आला तरी त्या नगरसेवकांना, नगराध्यक्षाला विनंती की आपण जनतेची कामं केली पाहिजे.